तर देशमुख कुटुंबियांनी नामदेव शास्त्रींची भेट घेतलेली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून नामदेव शास्त्री आश्चर्यचकित झालेले आहेत। नामदेव शास्त्रींना आम्ही सर्व पुरावे दाखवले। भेटीनंतर धनंजय देशमुखांनी माहिती दिलेली आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीमध्येच त्यांना आम्ही एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की बाबा तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या माहीत होत्या का गुन्हेगारांच्या? तर ते म्हणले मला माहीत नव्हत्या। म्हणूनच आम्ही आलतो की त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या दिवशी गुन्हेगाराची मानसिकता, त्यावरच आम्ही तिथं पण बोललो। अतिशय चुकीचं आहे म्हणले हे, आणि गुन्हेगाराला जो कोणी पाठराखण करण, गुन्हेगाराचे जे पाठीमागं उभारण, तो खरा जातीवादी असं आम्ही देखील म्हणलो आणि ते देखील म्हणले। एवढं बोलणं तिथं झालं आमचं आणि आम्ही परतलो, निघून आलो लगेच। जे ह्या गुन्हेगारांची जी एवढी बंच होता ते बघून त्यांना 100% धक्का लागला असेल बाबाला की हे असं कसं काय होऊ शकतंय, आणि तेच आम्ही त्यांना दाखवलं की आमचं गाव एवढं एकोपाने राहणारं, सामाजिक सलोखा राखणारं अशा एका समाजसेवकाला, लोकप्रतिनिधीला ह्या लोकांनी अशा चुकीच्या पद्धतीने संपवलं। म्हणून आम्हाला ते प्रत्यक्षदर्शी जाऊन त्यांना दाखवणं होतं आणि आम्ही ते दाखवलं। तर देशमुख कुटुंबीय नारायणगडावरती पोहोचलेले आहेत। नारायणबाबांचे कुटुंबियांनी आशीर्वाद घेतलेले आहेत। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज गडावरती नसल्याने भेट झालेली नाहीये। शिवाजी महाराज नियोजित कार्यक्रमामुळे बाहेर गेलेले आहेत। नाही, हे बघा, संप्रदायामध्ये जे दुःखातून सावरण्याची जी ताकद आहे ती खरी संप्रदायात आहे। संप्रदायातले आचार विचार, जे पुराणातल्या सगळ्या गोष्टी आहेत, जे साधुसंत होऊन गेले त्यांना किती यातना भोगावं लागलेल्या आहेत, यातून ह्याचे जे प्रत्यय आहेत पुढं ते या महंताकडून आपण घेणं आणि ते रुजवणं, यातून आपलं दुःख कुठंतरी बाजूला सारून पुढं यायचं कसं, हे संप्रदायातूनच होऊ शकतं। म्हणून आम्ही भगवानगडावर गेलो, तिथं खूप जाणं गरजेचं होतं। ज्या गोष्टी आपल्याकडं होत्या त्या तुमच्याकडे सुद्धा सध्या नाहीत, पण मी सगळ्यांना त्या गोष्टी ज्या तिथं गडावर दिल्या, नामदेव शास्त्री महाराजांना, महंत नामदेव शास्त्री महाराजांनी देखील त्या घेतल्या आणि सांगितलं की ह्या गोष्टी मला माहीत नव्हत्या। त्या ज्या गोष्टी माहीत असत्या तर कदाचित त्यांनी हे उद्गार पण काढले नसते। त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती हे त्यांनी, आम्ही मुद्दामून विचारलं लास्टला की बाबा हे तुम्हाला सगळं माहीत होतं का? ते म्हणले मला ह्याच्यातली एकही गोष्ट माहीत नव्हती। मग ठीक आहे म्हणलं, आम्ही हे सगळं दिलं, तर यापुढं हे जे गुन्हेगार आहेत यांची कोणी बाजू घ्यायला गेलं तर तो खरा जातीवादी ठरेल असं मी त्यांना सगळं बोललो। त्यांना देखील आम्हाला सांगितलं आणि आम्ही तिथून आलो, परत नारायणगडावर आलो, दर्शन घेतलं, बाबांशी बोलणं झालं। बाबांनी पहिले देखील सांगितलं, बोलले होते, सांत्वन केलं होतं। आता ते 1-2 दिवसामध्ये मसाजोगला येणार आहेत असं त्यांनी मला फोनवर बोलले। ओके। तर इकडे मनोज जरांगे पाटलांनी नामदेव शास्त्रींवरती निशाणा साधलेला आहे। नामदेव शास्त्रींना जे बोलायचं होतं ते बोलून गेले आणि जातीवादाचा नवा अंक देऊन गेले असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपींचं नामदेव शास्त्री समर्थन करत असल्याचा आरोप सुद्धा मनोज जरांगेंनी केलेला आहे। ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले, नवीन जातीवादाचा अंक करणारे करून गेले। आता काय ते बोलायचं बोलून गेले तर आता काय होणार आहे? आलं काय आणि गेलं काय, ते आता त्यांच्या कुटुंबाचा विषय, आपण त्यात काय बोलू नाही। देशमुख त्याच्यामुळे आपण आपलं बघावं, दुसऱ्याकडं काही गरज नाही। विनाकारण काही नसून दुखून बघायची काही गरज नाही। ज्यावेळेस आपण आदर करतो महंतांचा, धौम्यगडाच्या, भगवानगडाच्या, आपण जो आदर करतो तो आमच्या मनात कायम राहावा त्यांच्याबद्दल। त्याच्यामुळे उगाच डवचू नाही इकडची तिकडं स्वतःचं चूक झाकवायसाठी। झालंय तुमच्याकडून, मान्य करावं, झालंय बोललाय तुम्ही की खून करणाऱ्यांचं समर्थन झालेलं आहे। एक प्रकारची एक समूह एका बाजूनं वेगळ्या मार्गाने नेण्याची भाषा सुद्धा झालेली। पण एक झालं बाबा, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं 4था अंक बघायला मिळाला जातीवादाचा। ही 4था अंक, कारण आरोपीच्या बाजूनं कधी मोर्चे झालेले नाहीत, त्यांनी काढायला लावले, खंडाण्या गोळा करायला लावणं, सत्तेसाठी अमकं तमकं खुनं करणं, छेडछाडी करणं, ही जातीवादाचं जे अंक आहे ही भयंकर आहे आरोपीच्या बाजूने उभा राहण्याचा। आता हे 4था अंक। एक महत्त्वाची बातमी समोर येते। राज्यभरातले ठेकेदार 14 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करणार आहेत।
ठेकेदारांचे गेल्या वर्षभरात सरकारने 46,000 कोटी थकवलेले असून सरकारकडे लाडक्या बहिणींना द्यायला पैसे आहेत, मात्र ठेकेदारांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. कोल्हापुरातल्या ठेकेदारांची 630 कोटींची बिलं अडकलेली असून 14 फेब्रुवारीपासून रस्त्यांची कामं न करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. कोल्हापुरातल्या शासकीय ठेकेदारांची जवळपास 630 कोटीची बिलं अडकलेली आहेत. त्यामुळे हे ठेकेदार आता काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. आपल्यासोबत काही ठेकेदार आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली भूमिका त्यांची जाणून घेणार आहे. कारण त्यांनी अनेक प्रकारची शासकीय कामं केलेली आहेत, मात्र सध्या त्यांची बिलं निघत नसल्यामुळे त्यांच्यावरतीच आता उपासमारीची वेळ आलेली आहे. काय सांगाल, तुम्ही कोणत्या पद्धतीचं काम घेतलं होतं आणि आत्ता काय परिस्थिती आहे? आम्ही रस्त्याची कामं जे स्टेट हायवेज आहेत, स्टेट हायवेज म्हणजे मेन रस्ता असतो ज्या 2 जिल्ह्यांना जोडला जातो, 2 मोठ्या शहरांना जोडला जातो, असे रस्त्याची कामं आम्ही घेत असतो. त्या रस्त्याचं डांबरीकरण करणे, खडीकरण करणे अशा प्रकारचे कामं करून रस्ता सुस्थितीत ठेवणे, लोकांना कोणत्या प्रकारच्या अडचणीमध्ये खड्डेमुक्त रस्ता करणे ही आमची जबाबदारी असते. पण आता गेली 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं आम्हाला कोणतेही पेमेंट गव्हर्नमेंटकडनं मिळालं नसल्यामुळं आम्ही आमची आता निधी आमच्याकडील संपलेला आहे आणि आम्ही आता त्यामुळं बँकांची कर्ज काढून देखील संपलेले आहेत. त्यामुळं आम्हाला आता काम बंद करण्याशिवाय पर्याय नाही. 14 फेब्रुवारीपासून आम्ही आंदोलन करणार आहे. महाराष्ट्रात कुठल्याही रस्त्यावर एक सुद्धा खडा पडणार नाही, ही जी आम्ही दखल घेणार आहे. त्यामुळं कसं होईल, त्यांना वाटेल की बाबा आमची जेवढी कामं आहेत तेवढं आमच्या जिल्ह्यापुरतं लिमिटेड आंदोलन राहील. तसं नाही, पूर्ण महाराष्ट्रावर आंदोलन होईल. अगदी ग्रामीण गल्लीतल्या रस्त्यापासून ते नॅशनल हायवेपर्यंत सुद्धा आम्ही त्याच्या रस्त्यावर मटेरियल टाकू देणार नाही. कारण जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही कोणाला सरोगी पडू देणार. कारण मोठ्या योजना येतात, मोठे फंड्स असतात, पण छोट्या कॉन्ट्रॅक्टनं करायचं काय? राज्यभरातले किती असे पैसे अमाऊंट सरकारकडे राहिलेले आहे? सरकारकडे 46,000 कोटी अमाऊंट राहिलेले आहे. एकूण मंजुरी 90,000 कोटीची कामं मंजूर आहेत. आता तुम्ही सगळे मिळून व्याप्ती वाढवणार आहे का आंदोलनाची? भरपूर व्याप्ती वाढवणार जाते. गव्हर्नमेंटला आम्ही जे अल्टिमेशन दिले, बाबा ह्या 14 तारखेपर्यंत तुम्ही काय काय मुवमेंट करता बघता, त्याप्रमाणे जेवढा लागेल तेवढा आम्ही ताकद लावून सरकारला आम्ही नमवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला पैसे दिल्याशिवाय चालणार नाही. खरं तर 14 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. खरं तर 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे आहे. सरकारवरती यांचं प्रेम आहे की नाही आणि सरकारचं या ठेकेदारांच्यावरती प्रेम आहे का नाही हे सांगणारा तो दिवस असणार आहे. सरकार तत्पूर्वी काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता बातमी ऑपरेशन टायगरची. शिवसेनेचं ऑपरेशन टायगर पडद्यामागून सक्रिय झालेलं आहे. या ऑपरेशनचा एक भाग म्हणून गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इतर पक्षातील काही माजी आमदारांनी भेट घेतलेली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये या नेत्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. बघूया. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. त्यांच्या पाठोपाठ इतर पक्षातीलही काही माजी आमदार एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आले. त्यामुळे शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची चर्चा आहे. बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं त्या दिवसापासून हा प्रवेशाचा ओघ सुरू आहे. आता दररोज लोक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, मग नगरचे काल पण अहिल्यानगर, आपलं नगरचे महापौर 12 नगरसेवक आले, मुंबईचे नगरसेवक आले. इतर पक्षातील आजी माजी लोकप्रतिनिधींना शिवसेनेत प्रवेश देण्यासाठी ऑपरेशन टायगर चालवलं जात आहे. शिवसेना उभाटातील नेते शिवसेनेच्या निशाण्यावरती आहेत. शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची जबाबदारी उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांच्यावरती टाकली आहे. महाविकास आघाडीने एवढी बिघाडी करून ठेवलेली आहे तर त्यांच्या मतदारसंघातली कामच होत नाही, त्यांची विकास कामं रखडलेली आहेत आणि कित्येक त्यांचे केंद्र सरकार आणि राज्य सरकार